नमस्कार. आपल्या अभ्यास वर्गाला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला रश्मी शेवडेला मी विनंती करते की अभंग म्हणावा आणि आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवात करावी. सर्वांना नमस्कार. विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती ध्यावा, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती ध्यावा, विठ्ठल उभा पहावा विटेवरी, विठ्ठल उभा पहावा विटेवरी, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती ध्यावा, गीती गावा, विठ्ठल चित्ती ध्यावा. अनाथांचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, अनाथांचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, तोडी भवबंधू यमपाश, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती ध्यावा, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती ध्यावा. तुझी शरणांगता, तुझी शरणांगता, विठ्ठल मुक्तिदाता, तुझी शरणांगता, विठ्ठल मुक्तिदाता, तुझी शरणांगता, विठ्ठल मुक्तिदाता, तुझी शरणांगता, विठ्ठल मुक्तिदाता. विठ्ठलया संता समागमी, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती ध्यावा, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती ध्यावा. विठ्ठल गुणनिधी, विठ्ठल सर्व सिद्धी, विठ्ठल गुणनिधी, विठ्ठल सर्व सिद्धी, लागली समाधी विठ्ठल नामे, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती ध्यावा, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती ध्यावा. विठ्ठलाचे नाव, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठलाचे नाव घेता झाले सुख, 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 गोडावले मुख, गोडावले मुख, तुका म्हणे विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती ध्यावा, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती ध्यावा. विठ्ठल उभा पहावा विटेवरी, विठ्ठल उभा पहावा विटेवरी, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती ध्यावा. धन्यवाद. छान, अतिशय सुंदर सुरुवात झाली. आपण निरूपणाला सुरुवात करूया. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री
गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी. आपण सध्या 17वा अध्याय अभ्यासत आहोत आणि 3रा श्लोक आपण बघत होतो. तर श्रद्धा म्हणजे नेमकं काय आणि प्रत्येक मनुष्याची कशी वेगवेगळी श्रद्धा असते हे आपण बघितलं होतं. माऊलींनी पण ह्या श्लोकावर खूप चांगलं भाष्य केलेलं आहे आणि दृष्टांतही दिलेले आहेत. तेही आपण बघूया आणि मग आपण पुढे जाऊया. माऊली म्हणतात, हे चांगले वर्म जाणणाऱ्या अर्जुना, याप्रमाणे या जीवसमुदायामध्ये सत्व, रज आणि तम या 3 गुणांविरहित श्रद्धा नाही. म्हणजे श्रद्धा ही 3 गुणांमध्येच विभागली गेली आहे. ती सात्विक असेल, राजसिक असेल किंवा तामसिक असेल. म्हणून स्वाभाविक रीतीने राजस, तामस आणि सात्विक या प्राण्यांच्या 3 प्रकारांमुळे श्रद्धा ही 3 गुणांच्या रूपाची बनलेली आहे. ज्याप्रमाणे पाणी हे स्वभावतःच जगवणारेच आहे, परंतु विषाशी युक्त झाला असता ते मारक होतं. म्हणजे पाणी हे जीवनदायीनीच आहे, पण जर त्या पाण्यामध्ये जर विष मिसळलं गेलं तर ते पाणी हे जगवणारं न ठरता ते मारक ठरते. किंवा ते पाणी, त्या पाण्याचा संबंध जर मिरपुडीशी आला, मिऱ्यांशी युक्त झालं तर ते काय होतं, तिखट होतं. म्हणजे पाण्याला मूळची चव काय आहे का? पाण्याला मूळची चव काहीही नाही. पण ते जर विषाबरोबर मिक्स झालं तर ते मारक ठरतं. ते जर मिरपुडी बरोबर मिक्स झालं तर ते तिखट होतं. आणि तेच उसाच्या रसाबरोबर जर ते युक्त झालं तर ते काय होतं, पाणी गोड होतं. त्याप्रमाणे श्रद्धेचं पण आहे. श्रद्धा ही जर तमाच्या अधिक्यात आली तर ती श्रद्धा कशी होते, तामसिक श्रद्धा होते. तमाच्या अधिक्यात जो जन्मतो आणि मरतो त्याच्या ठिकाणी श्रद्धा ही तमोगुण होऊनच परिणामाला पावते. मग काजळ आणि शाई यामध्ये जसा फरक दिसत नाही, त्याप्रमाणे तामस श्रद्धा ही तमोगुणाहून वेगळी नाही. म्हणजे जिथं तमोगुणाचं प्राबल्य अधिक आहे तिथं ती श्रद्धा कशी असणार आहे, तर ती तामस श्रद्धाच असणार आहे. आणि त्याच्यामध्ये मग तमोगुण आणि तामसिक श्रद्धा हे वेगळेपण आपण दाखवू शकत नाही. त्याप्रमाणे श्रद्धा ही रजोगुणी अंतःकरणात रजोगुणाच्या रूपानेच असते असे समजावे. आणि सत्वगुणयुक्त अंतःकरणामध्ये ती सर्व सत्वाचीच असते. अशा तऱ्हेने हे सर्व जग केवळ श्रद्धेचेच ओतले आहे. परंतु हे जगडंबर 3 गुणांच्या अधीन असल्याकारणाने त्यांच्या ठिकाणी असलेल्या श्रद्धेमध्ये सुद्धा 3 प्रकारचे चिन्ह उत्पन्न झाले आहे असे तू समज, असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. तर झाड जसं फुलांवरून ओळखता येतं, अथवा बोलण्यावरून जसं मन जाणता येतं, अथवा या जन्मातील सुखदुःखांच्या भोगांवरून जसे मागील जन्मात केलेले कर्म ओळखता येते, त्याप्रमाणे ज्या ज्या लक्षणांनी श्रद्धेची 3 रूपे समजली जातात ते आता माऊली किंवा भगवंत हे पुढच्या श्लोकांमध्ये सांगणार आहेत. म्हणजे थोडक्यात श्रद्धा ही कशी सांगितलेली आहे, तरी 3 प्रकारांची श्रद्धा आहे. आपण मागच्या वेळेला हे बघितलं होतं की श्रद्धा प्रत्येक व्यक्तीमध्ये, तसं बघितलं तर प्रत्येक व्यक्ती हा श्रद्धाळूच आहे. आता परमेश्वरावरील श्रद्धा म्हणजे नेमकं काय? परमेश्वर ही एखादी व्यक्ती नाही किंवा परमेश्वर ही एखाद्या व्यक्तीच्या मनामधून निर्माण झालेली कल्पना सुद्धा नाहीये. परमेश्वर हा कल्पनेचा विषय नाही. तर परमेश्वर म्हणजे काय, तर संपूर्ण चराचराला व्याप्त करणारी ती एक सत्ता आहे. आणि या परमेश्वरावर श्रद्धेचा भाव निर्माण करणं हे गरजेचं आहे. आपल्या जीवनाचं आपण जर निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येतं की आपण आजपर्यंत अनेक ठिकाणी विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली, पण असं जाणवतं की प्रत्येक ठिकाणी त्या विश्वासाला तडा गेला. आपण अज्ञानामध्ये, अंधारामध्येच जीवनभर भ्रमण करतो, आश्रय शोधतो, अनेक विषयांचं ज्ञान घेतो, पण
आपलं जीवन हे सुखी समाधानी स्थिर होण्याऐवजी काय होतं तर अधिक दुःखी अस्थिर झालेलं दिसतं. म्हणजे आपण आयुष्यभर पैसा मिळवण्यासाठी झटपट करतो, पण पैसा मिळाल्यावर आपण आनंदी होतो का? आपण लग्न करून कुटुंब व्यवस्थित करून आपल्या मुलाबाळांना शिकवून त्यांची लग्न करून त्यांना सेटल करण्यासाठी आयुष्यभर धडपडतो, पण ते साध्य झाल्यानंतरही आपण सुखी होतो का? उलट आपल्या आयुष्यातले दुःख आणि अस्थिरता ही संपत नाही, त्याचं स्वरूप बदलतं. आपण बाह्य गोष्टींचा व्यक्तींचा आधार घेण्याचा जितका प्रयत्न करतो तितक्या प्रमाणात आपल्या पायाखालील वाळू सरकते, विश्वासघात होतो, श्रद्धा उडून जाते, श्रद्धेला तडा जातो. मग याचं कारण काय? तर याचं कारण विश्व नाही, विषय नाही किंवा अन्य व्यक्ती आणि प्रसंगही नाहीत, तर आपली श्रद्धा ही निकृष्ट गोष्टीवर बसलेली आहे. म्हणजे श्रद्धेचा विषय हा निकृष्ट आहे, मर्यादित नाशवान आहे, आणि म्हणून श्रद्धेचा विकास होणं आवश्यक आहे. म्हणजे श्रद्धा कशावर बसावी? श्रद्धा ही विषयांवर बसू नये. म्हणजे पैसा आहे ना, मग मला थोडंसं समाधान वाटतं, म्हणजे माझी श्रद्धा हे पैशावर आहे, मग माझ्या श्रद्धेला कुठेतरी तडा जातो. माझी श्रद्धा माझ्या नातेवाईकांवर आहे, कारण ते माझ्याजवळ असले की मला बरं वाटतं, शांत वाटतं, आणि मग तिथं कुठेतरी तडा जातो. किंवा माझी श्रद्धा ही अशा कुठल्या तरी निकृष्ट गोष्टींवर मी ठेवतो, मित्रमंडळी असतील, आप्त असतील, आणि मग तिथं श्रद्धेला तडा जातो. आणि म्हणून भगवंत काय म्हणतात की श्रद्धेचा विकास करा. म्हणजे काय? तर श्रद्धा ही कोणत्या गोष्टीवर ठेवायची आहे? तर परमेश्वरावर श्रद्धा ठेवा. आणि परमेश्वर म्हणजे एखादी व्यक्ती नाही, परमेश्वर म्हणजे एखादी संकल्पना नाही, परमेश्वर म्हणजे एखादी मूर्ती नाही, तर या संपूर्ण चराचराला व्याप्त करणारी जी सत्ता आहे, जी शक्ती आहे, ती सत्ता म्हणजे परमेश्वर आहे. आणि त्या सत्तेवर श्रद्धा ठेवा. भगवंत म्हणतात यो यत् श्रद्धा स एव सहा. जिथं तुम्ही श्रद्धा ठेवाल ते तुम्हाला मिळेल. मग तुम्ही श्रद्धा जर विषयांवर ठेवलीत, श्रद्धा जर व्यक्तींवर ठेवलीत, तर तिथं तुम्हाला श्रद्धेला तडा हा जाणारच. ज्यावेळी विश्वामधील इतर आधार आश्रय संपतात, विश्वाचे खरे स्वरूप समजते, त्यावेळी हा बुद्धिमान मनुष्य मन आणि बुद्धीच्या साहाय्याने विचार प्रवृत्त होतो. त्या विवेकामधून त्याला समजतं की हे विश्व हे अत्यंत सुसूत्रपणे चालत असेल. सूर्य, चंद्र, नद्या, पर्वत, डोंगर आपण बघतो, हे सगळं निसर्ग हे नियमित असेल, तर या संपूर्ण विश्वाच्या कणाकणावर इतकेच नव्हे तर माझ्याही जीवनावर नियमन करणारी, समन्वय करणारी, एक अत्यंत अलौकिक, सर्वांच्या अतीत असणारी, एक अद्भुत, अनाकलनीय, अज्ञात, दिव्य अशी एक शक्ती आहे. आणि ती शक्ती म्हणजे परमेश्वर आहे. आणि हा खरं तर अनुभव आपण नेहमी घेत असतो. आपण करोनाच्या काळामध्ये बघितलं की एक डोळ्यांना न दिसणारा जंतू की पूर्ण विश्व, पूर्ण जग त्याने हादरवून सोडलं, आणि काहीही आपल्याला समजत नव्हतं काय होणार आहे काय नाही. आणि अशा एका अज्ञात गोष्टीमधून आपण चाललेलं असल्यासारखं आपली अवस्था होती. आता नुकतीच घडलेली एअरप्लेन क्रॅशची घटना घ्या, की काहीतरी संकल्प करून त्या विमानामध्ये माणसं बसली असतील, त्यांनी आपल्या आप्तस्वकीयांना मेसेजेस केले, मीट यू सून, आणि क्षणामध्ये त्याचं नव्हतं झालं. म्हणजे किती एक अज्ञात शक्ती आहे की हे जे विश्व चालवते. जी व्यक्ती विमानामध्ये बसणार होती तिचं काहीतरी कारणाने विमान चुकलं आणि ती विमानामध्ये बसू शकली नाही, त्यावेळेला तिला वाईट वाटलं असेल, आपले पैसे वाया गेले असं वाटलं असेल, आणि दुसऱ्याच क्षणाला समजतं की विमान क्रॅश झालं आणि मी वाचले. ही शक्ती आहे आणि ही अज्ञात शक्ती आहे. आणि इथं आपल्याला लक्षात येतं की खरंच
आमच्या हातात काहीही नाही, करता करविता तो आहे आणि ती शक्ती म्हणजे परमेश्वर आहे. मग या शक्तीला कोणतंही नाव द्या. कदाचित बुद्धिमान, स्वतःला नास्तिक म्हणून घेणारा मनुष्य त्या शक्तीला परमेश्वर म्हणणार नाही, परमेश्वराची पूजा अर्चना उपासना करणार नाही किंवा मंदिरामध्येही जाणार नाही. परंतु यामुळे तो नास्तिक आहे असं म्हणता येणार नाही. कारण स्वतःला नास्तिक समजणारा भौतिकवादी तर्कनिष्ठ मनुष्यही सतत ते सत्य आहे असे मानूनच, श्रद्धा ठेवूनच सत्याच्या शोधामध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक जण हा श्रद्धावान आहेच. श्रद्धेचा कोणीही कधीही नाश करू शकत नाही. श्रद्धा कधीच संपत नाही, नष्ट होत नाही. श्रद्धेचा विषय फक्त बदलत राहतो. प्रथम आपण विषयांच्यावरच श्रद्धा ठेवून त्यामध्ये रममाण होतो. आपण मगाशी बघितलं की आपली श्रद्धा कुठे आहे? विषयांवर आहे. म्हणजे मला माझा बंगला झाला की मी आनंदी होईन, तिथं मी श्रद्धा ठेवली. किंवा माझं लग्न झालं की मी आनंदी होईन, म्हणजे मी तिथं श्रद्धा ठेवली. मी पैसा मिळवला की मी आनंदी होईन, म्हणजे मी पैशांवर श्रद्धा ठेवली. म्हणजेच मी विषयांवर श्रद्धा ठेवते. परंतु अनेक आघात झाल्यानंतर, आयुष्याचा बहुमूल्य वेळ व्यर्थ घालवल्यानंतर समजतं की मी कर्तुम अकर्तुम नसून माझ्यावर कुणीतरी आहे. त्याच वेळी श्रद्धेला प्रारंभ होतो. त्याच वेळी श्रद्धेमध्ये प्रगल्भता येते. आणि म्हणून परमेश्वराचं अस्तित्व मानणं आणि जाणणं ही अंधश्रद्धा नसून श्रद्धा आहे. श्रद्धेची आचार्य अशी व्याख्या करतात, अस्ति इति बुद्धी इति श्रद्धा. बुद्धीने बुद्धीच्या अतीत असणारी सत्ता जाणणे म्हणजेच श्रद्धा होय. श्रद्धा ही उचंबळून येणारी भावना नव्हे. पुष्कळ वेळेला आपल्या मनामध्ये अनेक भावनांचा उत्कर्ष होतो आणि दुसऱ्याच क्षणी ती भावना संपते. अशा वेळी श्रद्धा डळमळते, अस्थिर होते असे आपण म्हणतो. म्हणजे अनेक असे आयुष्यामध्ये प्रसंग घडत असतात. प्रतिकूल प्रसंग घडले की मग असं कुठेतरी वाटतं की मी एवढं देवाचं करते, मग माझ्याच आयुष्यामध्ये इतकी संकट का? आणि मग परमेश्वरावरील श्रद्धा उडते. परमेश्वर वगैरे सगळं खोटं आहे असं वाटायला लागतं. जीवनामध्ये नैराश्य येतं, वैफल्य येतं. याचाच अर्थ श्रद्धेच्या मागं निष्ठा आणि सामर्थ्य हवंय. श्रद्धेच्या मागं विवेकाचे, बुद्धीचे अधिष्ठान असलं पाहिजे. आणि असं असेल तर ती श्रद्धा कधीही डळमळीत होणार नाही. आणि म्हणूनच श्रद्धेची व्याख्या केली होती की अस्ति इति विश्वासः इति श्रद्धा. म्हणजे ही श्रद्धेची पहिली पायरी आहे. आणि आचार्य दुसरी व्याख्या करतात, अस्ति इति बुद्धिः इति श्रद्धा. म्हणजे ही सत्ता, ही जी भगवंताची सत्ता आहे ती आपण बुद्धीनं मान्य करतो. आणि बुद्धी म्हणजे काय? तर बुद्धी म्हणजे निश्चयात्मक बुद्धी, विवेकपूर्ण निश्चयात्मक बुद्धी म्हणजे ती बुद्धी आहे. तर अशी ही श्रद्धा आहे. त्या श्रद्धेला जर विवेकाचं, बुद्धीचं अधिष्ठान असेल तर ती श्रद्धा ही कधीही डळमळीत होणार नाही. आता आपण बल्ब किंवा आपल्या घरामध्ये रात्र झाली की आपण दिवा लावतो, बल्ब लावतो. म्हणजे आपण काय बघतोय? विद्युत शक्ती पाहतो. विद्युत शक्तीचं सर्व ठिकाणी सर्किट असतं. त्यामध्ये आपण विविध उपकरणे लावतो. अगदी 0 वॅटपासून ते हजारो वॅटपर्यंतचे बल्ब लावतो. म्हणजे त्यामधून उपकरणांचा आविष्कार हा भिन्न भिन्न आपल्याला दिसतो. काही मधून डीम लाईट असतो. रात्री आपण 0चा दिवा लावतो, म्हणजे डीम लाईट, अंधुक प्रकाश पडत असतो. एखादा कार्यक्रम असेल तर आपण अगदी 1000 वॅटपर्यंतचा हॅलोजनचा बल्ब लावू. काहींच्या मधून मोठा प्रकाशाचा झोत तिथून बाहेर पडत असतो. म्हणजे हा प्रकाश आपल्याला काय वाटत असतं की तो एखादा लहान मुलगा काय म्हणेल की हा प्रकाश हा त्या बल्ब मुळे बाहेर पडतोय. पण जो सायन्स शिकलेला आहे तो काय म्हणेल की हा प्रकाश हा त्या बल्ब मुळे नाही, तर तो त्या आतून जे विद्युत प्रवाह वाहत आहे त्यामधून तो बाहेर पडत आहे, त्यामुळं तो प्रकाश मिळतोय. म्हणजे बल्ब जेव्हा विद्युत शक्तीच्या सानिध्यामध्ये येतो
त्यावेळी त्या बल्बला शक्ती प्राप्त होते. आता ही विद्युत शक्ती डोळ्यांना दिसत नाही, कारण ती ऑब्जेक्ट नसून ती शक्ती आहे, म्हणून तिला रंग रूप नाही. जेव्हा लाईट जाते तेव्हा तो बल्ब तिथं असूनही त्या बल्बचे बटन दाबलं तरी सुद्धा तिथून प्रकाश बाहेर पडू शकणार नाही. म्हणजे विद्युत शक्ती असेल तरच त्या बल्बमधून प्रकाश बाहेर पडू शकणार आहे. ती विद्युत शक्ती जरी दिसली नाही तरी ती तिथं असते आणि ती आहे, म्हणूनच त्या बल्बमधून प्रकाश बाहेर पडतोय. म्हणजेच इथं मानणं नसून जाणणं आहे. या मानण्यामध्ये विश्वास आहे, तर जाणण्यामध्ये स्पष्ट निसंशय ज्ञान आहे. आणि हाच श्रद्धेचा विकास आहे. आणि हा श्रद्धेचा विकास करायचा आहे. आणि हा जर श्रद्धेचा विकास हळूहळू होत गेला तर निकृष्ट विषयावरून उत्कृष्ट विषयांवर, याप्रमाणे दृश्य, नाशवान हे सर्व विषय संपतात आणि आपली श्रद्धा ही उत्कृष्ट विषयावर बसायला लागते. जिज्ञासेला प्रारंभ होतो. आणि या नाशवान मर्यादित विषयांच्या विश्वाच्या अतीत असणारी जी सत्य वस्तू कोणती आहे, ती वस्तू म्हणजेच परमेश्वर. आणि त्या परमेश्वरावर श्रद्धा निर्माण होते. आणि एकदा या परमेश्वरावर श्रद्धा निर्माण झाली आणि त्या श्रद्धेला जर विवेकाचं अधिष्ठान असेल, बुद्धीचं अधिष्ठान असेल, तर ती श्रद्धा ही डळमळीत होणार नाही. अशी ही परमेश्वरावर निर्माण झालेली श्रद्धा स्थिर, दृढ करण्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि यासाठीच भगवान अर्जुनाला सतत उपदेश देतात की अर्जुना, तू तुझे मन आणि बुद्धी हे माझ्यामध्ये म्हणजेच परमेश्वरामध्ये ठेव. अन्य विषय, व्यक्ती, पैसा, सत्ता यांच्या आश्रयाने महान होता येत नाही. महान व्हायचं असेल तर आपला आश्रय सुद्धा तसाच महान आणि श्रेष्ठ हवा. आपल्या घरामध्ये आपण आपल्या आईवडिलांच्या, थोर महान पुरुषांच्या प्रतिमा लावतो. या महान पुरुषांना आपण हार घालतो, नमस्कार करतो. आता ही प्रतिमा ही नाममात्र आहे, प्रतिकात्मक आहे. त्यामागं जे त्यांचे शुद्ध आचार, विचार, उच्चार आहेत त्यांचे आपण स्मरण करतो. त्यापुढे आपण नतमस्तक होतो. त्यांच्या उदात्त जीवनचरित्राचं आपण दर्शन घेतो. त्याप्रमाणेच ज्यावेळी आपण परमेश्वरावर श्रद्धा ठेवतो तेव्हा आपल्याला जाणीव होते की या विश्वामागे विश्वनियामक असणारी परमेश्वर ही सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी अशी शक्ती आहे. परमेश्वराला कोणतीही जात नाही, पंथ नाही, धर्म नाही, वर्ण, वंश, आश्रम हे काहीही नाही. परमेश्वर ही त्रिकालाबाधित सत्ता आहे. याप्रमाणे परमेश्वर हे जीवनाचं अधिष्ठान झाल्यानंतर मनामध्ये परमेश्वराविषयी प्रेमाचा, भक्तीचा भाव निर्माण होतो. परमेश्वरामध्येच मन रममाण, तल्लीन व्हायला लागतं, तद्रूप व्हायला लागतं. आणि इथंच विश्वाचं, विषयांचं भान हरपतं. काया, वाचा, मनाने परमेश्वराचेच चिंतन होते, नामस्मरण होते. आपण आपलं संपूर्ण जीवन हे परमेश्वराला समर्पित करतो. प्रत्येक कर्म ही त्याची सेवा आहे या वृत्तीनं कर्म केलं जातं. आपल्या जीवनाचा परमेश्वर हा केंद्रबिंदू होतो. आणि मग हळूहळू स्वार्थ, लोभ, बहिर्मुखता ही कमी 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 व्हायला लागते. आणि इथंच आचार शुद्धी व्हायला लागते. आपला संपूर्ण व्यवहार हा शुद्ध, निर्मळ व्हायला लागतो. मनोबोधामध्ये रामदास स्वामींनी म्हटलेला आहे, सदाचार हा थोर सांडू नये तो. प्रत्येकाच्या जीवनाचा पाया हा तप, दम आणि कर्म हा आहे. म्हणजे प्रत्येक कर्म आपल्या आयुष्यामध्ये आपण जे काही करतो ते धर्माधिष्ठित असावं आणि नीतिमूल्य आणि जीवनमूल्य यांच्यावर घासून, पारखून मगच ते कर्म केलेलं असावं. आणि याप्रमाणे आदर्श जीवन जगत असताना परमेश्वरावर श्रद्धा असेल तर ते जीवन हे अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यतीत होऊ शकतं. ज्याप्रमाणे दोन किनाऱ्यांच्या मध्ये नियमित होऊन नदी ही धावत असते अखंडपणे. मार्गामध्ये कितीही अडथळे आले, एखादा
दगड आला, एखादा डोंगर आला तरीही नदी थांबत नाही, एखादा खड्डा आला तरीही नदी थांबत नाही. तर ती मोठा अडथळा आला तर त्याला वळसा घालून जाते, छोटा दगड आला तर त्याला पार करून जाते, खड्डा आला तर त्याला मुजवून जाते, पण ती अखंड वाहत राहते. पण का वाहते? कारण त्याचे जे नदीचे 2 किनारे आहेत ना, ते 2 किनारे हे प्रवाहाला नियमित करतात आणि योग्य दिशा देतात, आणि त्यामुळं नदी ही वाहत राहते. जर हे 2 किनारे नसतील तर काय होईल? नदीचा प्रवाह नियमितपणे न वाहता काय होईल तर किनाऱ्यांचं उल्लंघन होऊन नदीला पूर येईल, गावागावांमध्ये पाणी शिरेल, गावेच्या गावे उद्ध्वस्त होतील, आणि या नदीच्या पाण्याचा उपयोग न होता ते पाणी हे काय होईल, त्या गावासाठी विध्वंसक ठरेल. त्याप्रमाणे जीवनरूपी नदीचा प्रवाह हा सतत गतिमान आहे. त्यामुळं या जीवनामध्ये अखंड प्रवाहितता हवी आहे, जगण्याची प्रचंड मोठी उमेद उत्साह हवाय. आणि त्याचबरोबर काय आवश्यक आहे तर ज्याप्रमाणे नदीला 2 किनारे आहेत ना, त्याप्रमाणे जीवनावर नियमन असून श्रद्धा आणि सद्गुण हे जीवनरूपी नदीचे किनारे असायला हवेत. आणि हे किनारे नसतील तर काय होईल? जीवन स्वैर, उच्छृंखल आणि पशुतुल्य होईल, अधःपतन होईल मनुष्याचं. आणि त्यामुळे ज्याप्रमाणे नदीला 2 किनारे आहेत आणि त्या किनाऱ्यांमुळे नदी ही प्रवाही आहे आणि त्या नदीच्या पाण्याचा उपयोग हा सगळ्यांना होत असतो, त्याप्रमाणे जीवनरूपी नदीचा सुद्धा प्रवाह सतत योग्य दिशेनं व्हायचा असेल तर श्रद्धा आणि सद्गुण हे 2 किनारे आपल्याला बसवायला हवेत. प्रत्येकानं जीवनामध्ये श्रद्धेचा विकास करून सद्गुणांची, दैवी गुणांची, उच्च नीतिमूल्यांची जोपासना करून धर्माच्या आधाराने जीवन व्यतीत करावे. प्रभू रामचंद्रांचा अवतार हा मर्यादा पुरुषोत्तमाचा अवतार मानला जातो. श्रीराम हे उत्तम आदर्श आहेत. आपण रामायणातले वेगवेगळे प्रसंग जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला श्रीरामांचे उदात्त आचार समजतात, उदात्त विचार समजतात, उदात्त उच्चार समजतात. विचार करा की दुसऱ्या दिवशी रामांना राज्याभिषेक होणार आहे आणि आदल्या दिवशी त्यांना समजतं की आदल्या दिवशी रात्री आपल्या मातेसमान असणाऱ्या कैकेयीकडून त्यांना समजतं की आपल्याला 14 वर्ष वनवास भोगायला जायचं आहे. कुठंही मर्यादांचं उल्लंघन न करता, कुठंही आदळआपट न करता संयमन, मर्यादा हे सगळं आपल्याला हे रामांच्या अवतारामधून हे समजतं. नीतिमत्ता काय असते, संतुलित जीवन म्हणजे काय, न्यायनिष्ठा म्हणजे काय, सत्य म्हणजे काय, हे सगळं हे आपल्याला त्यांच्या जीवनामधून बघायला मिळतं. आणि म्हणून श्रद्धा हीच प्रत्येकाला उन्नत करते. निकृष्ट अवस्थेपासून उत्कृष्ट अवस्थेपर्यंत हीच श्रद्धा ही घेऊन जाते. फक्त काय असायला हवं तर श्रद्धेचा विषय हा परमेश्वर असायला हवा, कारण परमेश्वर हा स्वतःच अत्यंत शुद्ध आहे आणि परिपूर्ण आहे, आणि म्हणून श्रद्धेमुळेच जीवनाला परिपूर्णता येते. परमेश्वरामध्ये श्रद्धेचा भाव निर्माण झाल्यानंतर तिथंच अनन्य भक्ती ही निर्माण होते, आणि ही भक्ती जीवाला परमेश्वराच्या जवळ घेऊन जाते, नवे नवे परमेश्वर स्वरूप बनवते. परमेश्वर हा भक्तीच्या अधीन आहे. भक्तीच भक्ताचे मन हे परमेश्वराभिमुख करते. परमेश्वर हा जड नसून परमेश्वर कसा आहे, चैतन्य स्वरूप आहे, आणि ह्या चैतन्य स्वरूप परमेश्वरामुळेच आपले मन हे अत्यंत निर्मळ आणि शुद्ध होऊन हळूहळू चैतन्य स्वरूप होते. आणि या प्रकारे श्रद्धाच मनुष्याला बाह्य विश्वापासून, विषयांच्या पासून निवृत्त करते. सत्ता, ऐश्वर्य, मान, सन्मान, धन, दौलत हे सगळे जे विषय आहेत, आणि या सगळ्या विषयांवर पूर्वी आमची जी श्रद्धा होती ती श्रद्धा हळूहळू आमची परमेश्वरावर बसते आणि मन हे परमेश्वराभिमुख होते.
आणि श्रद्धावान पुरुषच योगी होऊन परमोच्च अवस्था प्राप्त करतात आणि हेच श्रद्धेचे उदात्तीकरण आहे. याप्रमाणे श्रद्धावान मनुष्य परमेश्वराभिमुख जीवन जगत असताना त्याच्याही जीवनामध्ये अनेक प्रकारचे चांगले वाईट प्रसंग येतात. म्हणजे असं काही नाहीये की तुम्ही अध्यात्माच्या मार्गावर लागल्यानंतर तुमच्या आयुष्यात कधीही दुःख येणार नाही, असं नाहीच आहे. प्रतिकूल वाईट प्रसंग, संकट हे प्रत्येकाच्याच जीवनामध्ये येतात आणि तिथं श्रद्धेची परीक्षा होते. उलट आपण जितकं धर्मानिष्ठ सदाचाराचं जीवन जगू तितकं अडथळे आणि प्रतिबंध हे अधिक येतात. आणि अशा वेळी प्रवाह बरोबर वाहत जाणं हे सोपं आहे, पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्यासाठी शक्ती हवी, सामर्थ्य हवं, धैर्य, आत्मविश्वास हवा आणि श्रद्धा हवी. आपल्या संतांचं जीवन आपण जेव्हा बघतो, असंख्य यातना, संकट त्यांच्या आयुष्यामध्ये आलेली आहेत. संत ज्ञानेश्वरांचं जीवन बघा, संत तुकारामांचं जीवन बघा, अनेक संकट ही त्यांच्या आयुष्यामध्ये दिसतात आपल्याला. श्रेष्ठ देशभक्त जे आपण बघतो त्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अनेक संकट आलेली आहेत. सावरकर तर म्हणतात की प्रतिकूलता हे वरदान आहे. या सर्वांच्याच जीवनामध्ये महान दुःख, संकट आली. ज्या समाजाच्या कल्याणासाठी ते जीवन जगले त्याच समाजाने त्यांचा अतोनात छळ केला, पण तरीही त्यांची परमेश्वरावरील श्रद्धा, निष्ठा कधीही खचली नाही. त्या सर्व संकटांना त्यांनी धैर्यानं, आनंदाने सामोरे जाऊन एक आपल्यापुढं आदर्श निर्माण केलेले आहेत. आणि हे प्रचंड सामर्थ्य हे फक्त श्रद्धेमध्येच आहे. आणि याप्रमाणे संपूर्ण जीवनाला धैर्याने, आनंदाने सामोरे जाऊन जीवन यशस्वी, उदात्त करण्याचे सामर्थ्य हे श्रद्धेमध्ये आहे. इतकंच नाही तर श्रद्धा या शब्दाचा अर्थही श्रेष्ठ आणि उदात्त आहे. म्हणजे श्रद्धेची पुढची पायरी म्हणजे समर्पण आहे. श्रद्धा म्हणजेच समर्पण. म्हणून भगवान अर्जुनाला काय म्हणतात? सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. अर्जुना, तू सर्व भावाने मलाच शरण ये. अहंकार, ममकार, कर्तृत्व, भोक्तृत्व हे सगळं समर्पण कर आणि मीच एक शरण येण्यास आश्रयस्थान आहे. मलाच तू शरण ये. आणि ही शरणागती ही शरीराची अवस्था नाहीये, तर तो मनाचा भाव आहे. तू अनन्य भावाने शरण येशील त्याच वेळी मी तुझा या संसार सागरामधून उद्धार करेन, असं भगवंत म्हणतात. आणि म्हणून तोच मनुष्य हा जिज्ञासू साधक होतो. परमेश्वराच्या अनुग्रहामुळेच त्याच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण होते. ती जिज्ञासा पूर्ण होण्यासाठी परमेश्वरच भक्ताच्या जीवनामध्ये गुरुस्वरूपाने अवतीर्ण होतो. कारण शेवटी साधकाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी कुठेतरी एक शिडीची गरज आहे, मार्गदर्शनाची गरज आहे. आणि म्हणून भगवंतच गुरुस्वरूपाने अवतीर्ण होतात आणि साधकाला योग्य मार्गदर्शन करत राहतात. आणि यावेळी साधकाने परमेश्वराप्रमाणेच गुरूंच्यावर नितांत दृढ श्रद्धा ठेवावी. परमेश्वराप्रमाणेच हा साधक गुरूंची काया वाचा मनाने श्रद्धा भक्तियुक्त अंतःकरणाने सेवा करतो. गुरु हीच सेवा, गुरु हीच पूजा, गुरु हेच त्याचे जीवन होते. श्रद्धावान लभते ज्ञानम असं भगवंतांनीच म्हटलेलं आहे. बाबा बेलसरे यांना एकदा बापू मराठे यांनी विचारलं होतं की परमार्थामध्ये आम्ही नेमकं कुठल्या पायरीवर आहोत हे कसं समजणार. कारण बरेचदा असं होतं की आम्ही अनेक वर्ष साधना करत असतो, पण आम्ही नेमके कुठे आहोत हे आम्हाला कसं समजणार. तेव्हा बाबा बेलसरे यांनी 7 इयत्ता सांगितल्या होत्या. परमार्थाच्या 7 इयत्ता. म्हणजे तुम्ही सतत नामस्मरण करत आहात किंवा सतत साधना करत आहात हे गृहीत धरून या साधना सांगितलेल्या आहेत. तर त्यांचे गुरु म्हणजे गोंदवलेकर महाराज, त्यामुळे त्यांनी काय सांगितलेले आहेत या इयत्ता
तर श्री महाराजांची भेट म्हणजे आपल्या गुरूंची भेट, मग ती कोणत्याही कारणाने असेल, म्हणजे तुमची शाळेत दाखल झाल्याचं द्योतक आहे, म्हणजे तुम्हाला शाळेमध्ये प्रवेश मिळाला. श्री महाराजांची भेट झाली म्हणजे तुम्हाला शाळेमध्ये प्रवेश मिळाला. आता पहिली इयत्ता कोणती? तर महाराजांच्या बद्दल आदर वाटणे म्हणजे पहिली इयत्ता आहे. दुसरी इयत्ता काय आहे? तर विश्वास. महाराज आहेत हा विश्वास वाटणे म्हणजे दुसरी इयत्ता आहे. पण कधी कधी नाहीत असंही वाटतं, मनात विकल्प येतात, कधीतरी प्रसंग येतात, असे प्रतिकूल प्रसंग येतात की खरंच आहेत का नाहीत आपल्या पाठीशी, असा विकल्प मनात येणं ही दुसरी पायरी आहे. तिसरी पायरी काय आहे? तर ही श्रद्धा. आता जे आपण श्रद्धा बघतोय ना, ती श्रद्धा म्हणजे विकल्प येणं हे कमी होतं आणि महाराज आहेतच ही श्रद्धा वाटत राहते. चौथी पायरी काय आहे? तर निष्ठा म्हणजे कन्व्हिक्शन. महाराज आहेतच आणि तेच माझं कल्याण करणार आहेत, इथं भक्तीस सुरुवात होते, प्रेम निर्माण होतं. ही चौथी पायरी आहे. पाचवी पायरी काय आहे? तर धारणा म्हणजे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती याची प्रचिती यायला लागते आणि अनन्य शरणागती. ही पाचवी पायरी आहे. सहावी पायरी काय आहे? तर ध्यान. आणि सातवी पायरी म्हणजे समाधी म्हणजे देहाचा विसर पडणे. ह्या 7 पायऱ्या ह्या बाबा बेलसरे यांनी सांगितलेल्या होत्या. आणि ह्याचं आता आपण इथं कोरिलेशन करू शकतो की श्रद्धा ही कुठं पाहिजे? तर आपल्या गुरूंवर पाहिजे. गुरु जे सांगतील, गुरु जी साधना देतील ती आपण करणं हे गरजेचं आहे. आयुष्यामध्ये कोणतेही प्रसंग कशाही प्रकारे कितीही प्रतिकूल आले तरी ते माझ्या चांगल्यासाठीच आहेत, ही श्रद्धा ही असणं हे गरजेचं आहे. आणि महाराज आहेत किंवा माझे गुरु आहेत आणि ते माझे कल्याण करणार ही निष्ठा आहे. आणि जिथं मी जातो तिथं महाराज माझ्या बरोबर आहेत ही अनन्य शरणागती आहे, ही धारणा आहे. आणि गंमत काय आहे की या प्रत्येक इयत्तेला म्हणजे एक एक इयत्तेला एक एक जन्म लागतो असं महाराजांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे घाई करू नये, हळूहळू ही आपली प्रगती होणार आहे हे लक्षात घ्यावं. आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? तर नीतिधर्माचं आचरण पाळणं हे गरजेचं आहे. म्हणजे आपण मगाशी जे बघितलं की नदी वाहतीये पण नदीला 2 किनारे पाहिजेत. एक म्हणजे श्रद्धा पाहिजे आणि नीतिमत्तेचं आचरण पाहिजे, सद्गुण पाहिजे. तर इंग्रजी शाळेमध्ये किंवा इतर व्यवहारामध्ये जेव्हा आपण शाळेमध्ये प्रवेश घेतो आणि एखादा मुलगा 5वी इयत्तेत असेल, त्याच्या वडिलांची बदली झाली, तर जो दुसऱ्या गावी गेल्यानंतर काय होतं? त्याला 5व्या इयत्तेमधून 6व्या इयत्तेमध्ये घातलं जातं. त्याला पुन्हा असं म्हणत नाही की तू पुन्हा 5व्या इयत्तेत बस. किंवा आता तर पूर्वी नापास केलं जायचं, आता नापास हे प्रश्नच नाहीये. त्यामुळं पुढंच त्या मुलाला इयत्तेमध्ये प्रवेश मिळत जातो. पण इथं मात्र काय आहे? जर नीतिधर्माशी दंगामस्ती केली तर खालच्या इयत्तेमध्ये प्रवेश मिळतो. त्यामुळं नीतिधर्माचं आचरण करणं हे अतिशय आवश्यक आहे आणि सद्गुणांचं अवलंबन आपल्या जीवनामध्ये करणं हेही अतिशय आवश्यक आहे. तरच आपण वरच्या इयत्तेमध्ये जात राहतो. तर तेच इथं सांगितलेलं आहे भगवंतांनी की श्रद्धावान लभते ज्ञानम. शास्त्रावर गुरूंच्यावर नितांत श्रद्धा ठेवा आणि ही श्रद्धा साधकाला आत्मस्वरूपाचे ज्ञान देऊन आत्मप्रचिती देते. या अविचल श्रद्धेमुळे साधक गुरुमय होतो. तो गुरूंचे शब्द म्हणजे परमेश्वराचे शब्द मानतो. गुरूंच्या शब्दाला संकल्पाला तो कधीही विरोध करत नाही. गुरु जे सांगतील ते तो स्वतःचे रागद्वेष मध्ये न आणता पूर्णपणे मान्य करतो. आणि त्याच्यासाठी गुरूंचे शब्द हे वेदांच्या मधील मंत्रांप्रमाणे प्रमाणभूत होतात. तो गुरुमय होतो. आपल्याला अनेक हे गुरु शिष्यांच्या जोड्या माहिती आहेत आणि शिष्यांनी किती समर्पण वृत्तीने गुरूंचं सगळे
आज्ञा मान्य केल्या आहेत हेही आपल्याला अनेक गोष्टी माहिती आहेत. गोंंदवलेकर महाराजांचीच ही गोष्ट आपल्याला माहिती आहेच. तुकामाई हे गोंंदवलेकर महाराजांचे गुरु, आणि तुकामाईंनी इतकी खडतर कठोर परीक्षा घेतलेली आहे गोंंदवलेकर महाराजांची की हे लहान असताना म्हणजे गणू जेव्हा तुकामाईंच्याकडे गेले तेव्हा वेगवेगळ्या परीक्षांना त्यांना सामोरं जायला लागलं. तिथंच लहान मुलं खेळत होती आणि तुकामाईंनी ह्या लहान गणूला सांगितलं की एक खड्डा खाण. त्यांनी खड्डा खाणला. काय सांगितलं पुढं की ती मुलं बसलेली आहेत त्यांना त्या खड्ड्यात बसायला सांग. खड्ड्यात बसवायला सांगितलं. आता वरनं माती टाक. माती टाकली. आता त्या मातीवर बसले. आता ध्यान लावलं. बराच वेळ गेला. संध्याकाळ झाली. त्या लहान मुलांचे आई वडील शोधत शोधत तिथं आले की मुलं कुठं गेली. त्यांनी तुकामाईंना विचारलं की तुम्ही बघितलं का आमची मुलं इथं आली होती का. त्यांनी काय उत्तर द्यावं. त्यांनी सांगितलं की ह्या गणूला विचारा, त्याला माहिती असेल. त्या गणूला विचारलं. त्याने उत्तर दिलं नाही, कारण तो ध्यानात बसलेला. गुरूंची आज्ञा, बोलायचं नाही, ध्यान. शेवटी पुन्हा तुकामाईंच्याकडे आले की बघा हा काहीच उत्तर देत नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं की खणून बघा, कदाचित सापडतील. खणून बघितलं, खरंच मुलं सापडली. आणि हे बघितल्यानंतर त्या मुलांचे आई वडील पालक अतिशय चिडले आणि त्यांनी बेदम मारायला सुरुवात केली गणूला. तरीही एक तोंडातून अक्षर बाहेर काढलेलं नाही, कारण गुरूंची आज्ञा. ही परीक्षा ही बघितल्यानंतर मग तुकामाई पुढे आले. त्यांनी मुलांच्या अंगावरून हात फिरवला. झोपेतून जागं झाल्यासारखं मुलं बाहेर उठली आणि खेळायला पळून गेली. आणि गणूला जे काही लागलेलं होतं तेही त्यांच्या अंगावरून हात फिरवला आणि त्यालाही शांत केलं. तर ही गुरूंच्यावरची श्रद्धा ही अतिशय महत्त्वाची आहे. ही असली तर गुरु हे त्या पद्धतीनं त्या शिष्याला मार्गदर्शन करतात. आणि या अनन्य श्रद्धेमुळेच त्याच्या अंतःकरणामधील रागद्वेष, कामक्रोधादी विकार, विषयासक्ती, स्वार्थ आणि सगळे विकार हे हळूहळू गळून पडतात आणि त्याचं मन हे अतिशय शुद्ध व्हायला लागतं आणि सत्वगुण प्रधान होतं. आणि अशा शिष्याला मग गुरु हे उपदेश करतात. काय उपदेश करतात. आत्मावारे द्रष्टव्यः श्रोतव्यः मंतव्यः निदिध्यासितव्यः. याप्रमाणे तो साधक गुरूंच्या मुखामधून आत्मज्ञानाचं श्रवण करतो, मनन करतो, निदिध्यासना करतो आणि त्याचं ज्ञान हे दृढ होतं, स्थिर होतं. आत्मज्ञान निष्ठा अशा शिष्याला प्राप्त होते. शिष्याची गुरूंविषयीची निष्ठा, श्रद्धा कशी असावी यासाठी आपण 3 उदाहरणं घेऊ. गोंंदवलेकर महाराजांचे 3 शिष्य. पहिलं उदाहरण म्हणजे ब्रह्मानंद महाराज. ब्रह्मानंद महाराज हे गोंंदवलेकर महाराजांचे अतिशय प्रखर असे भक्त आणि शिष्य होते. गोंंदवलेकर महाराजांनी देह ठेवल्यानंतरची ही घटना. म्हणजे गोंंदवलेकर महाराज जेव्हा देहामध्ये होते तेव्हा त्या काळी काय होतं की बँक वगैरे असं काही नव्हतं. त्यामुळे लोक आपल्या जवळची जी काही पैसा असेल तो घरात न ठेवता एखाद्या साधूजवळ किंवा ज्याच्यावर आपला विश्वास आहे अशा माणसाजवळ आणून ठेवायचे की हे ठेव बाबा पैसे, मला जेव्हा लागतील तेव्हा मला द्या. तर याप्रमाणे महाराजांच्याकडे पण अनेक लोक पैसे आणून ठेवायचे. महाराज हे ठेवून घ्यायचे, त्यांना जेव्हा लागतील तेव्हा द्यायचे, असं चाललेलं असायचं. महाराज देह ठेवायच्या आधी अनेकदा लोकांमध्ये असं बोलायचे की बघा आपापले पैसे घेऊन जा, माझी बँक आता बुडणार आहे. पण लोकांना वाटायचं की हे काहीतरी अशीच मजा करतायत किंवा थट्टेनं बोलतायत. त्यामुळे लोकांनी काही त्या विषय फार गंभीर घेतला नाही आणि मग काही कालांतराने महाराजांनी देह ठेवला. आता लोकांनी ठेवलेले हे पैसे जे होते ते कुठेही कागद वगैरे काही नव्हता किंवा लिहून ठेवणं वगैरे असं काही नव्हतं. त्यामुळं आता पैसे तर गेले, आता कोण आपल्याला पैसे परत देणार. त्यांनी जे काही संस्थांचे लोक होते त्यांच्याकडे येऊन विचारलं की आमचे असे पैसे ठेवलेत, पण कुठंच काही चिठ्ठी चपाटी नाही, पैसे काही ठेवलेले कुठे सापडले नाहीत. मग आता करायचं काय. शेवटी संस्थांच्या लोकांनी ब्रह्मानंद महाराजांच्या कानावर ही गोष्ट घातली. कारण गावामध्ये कुजबूज वाढायला लागली की बुवा चांगला होता पण पैसे घेऊन गेला. मग ब्रह्मानंद महाराज हे गोंदवलेमध्ये आले. त्यांनी 4,000 रुपये हे समाधीसाठी गोळा केलेले होते. ही 4,000 रुपये घेऊन ते गोंदवलेला आले
त्यांनी गावामध्ये दवंडी पिटवली की ज्या ज्या कोणाचे पैसे महाराजांच्याकडे असतील ते त्यांनी घेऊन जावे. आणि महाराजांचा फोटो ठेवला, तिथं नामाचा पहारा ठेवला आणि 3 दिवस हे या पद्धतीनं पैसे घेऊन जावेत असं गावामध्ये सांगितलं. आणि महाराजांच्या फोटोसमोर थाळी ठेवली आणि त्या थाळीमध्ये 4,000 रुपये ठेवले. काय सांगितलं प्रत्येकाला की ज्या कोणाचे पैसे असतील महाराजांच्याकडं ते यायचं, महाराजांच्या फोटोसमोर येऊन नमस्कार करायचा आणि सांगायचं की माझे एवढे एवढे पैसे होते. आणि महाराजांना हे सांगायचं, म्हणजेच फोटोला हे सांगायचं आणि त्या थाळीमधनं तेवढे पैसे घेऊन निघून जायचं. हे 3 दिवस चाललं. प्रत्येकजण गावामधला आला, आपले आपले एवढे एवढे पैसे आहेत हे सांगितलं, त्या थाळीमधून पैसे घेऊन गेले. 3 दिवस झाल्यानंतर ती थाळी उचलण्यात आली आणि त्या थाळीमध्ये किती पैसे होते हे मोजलं आणि त्या थाळीमध्ये 4,000 रुपये शिल्लक होते. तेव्हा ब्रह्मानंद महाराजांनी सांगितलं की आपल्या गुरूंनी आपली परीक्षा घेतली आणि ही गुरूंची सत्ता आहे. पण इथं काय गरजेचं आहे, गुरूंच्या वरची निष्ठा ही महत्वाची आहे. ही निष्ठा ही ब्रह्मानंद महाराजांनी दाखवली, त्यांची होती आणि म्हणून त्यांना तसे अनुभव आलेले आहेत. दुसरं एक आपण उदाहरण घेऊया, भाऊसाहेब केतकर. भाऊसाहेब केतकर हेही महाराजांचे अत्यंत निष्ठावान असे शिष्य. त्यांच्या मुलाचं लग्न म्हणजे तात्यासाहेबांचं लग्न होतं. संध्याकाळी 5:30चा मुहूर्त आणि सगळी गोंधळल्यामध्येच लग्न ठरलेलं होतं. सगळी लगबग वगैरे चाललेली होती आणि लग्नाचा मुहूर्त 5-5:30च्या वेळेचा होता आणि त्याच्या आधी एक अर्धा तास आधी महाराज झोपायला गेले. इकडे सगळी गडबड सुरू झालेली होती आणि मुलीकडचे लोक चुळबुळ करायला लागले की मुहूर्ताची वेळ जवळ आली तरी ह्या लोकांच्यामध्ये काहीच हालचाल दिसेना. तेव्हा मुलीचे वडील भाऊसाहेबांच्याकडे भेटायला आले आणि ते म्हणले की अहो मुहूर्ताची वेळ जवळ यायला लागलेली, काय करावं. तेव्हा त्यांनी निक्षून सांगितलं की महाराज आल्याशिवाय लग्न लागणार नाही आणि आमच्याकडची अशी पद्धत आहे की महाराज झोपी गेलेले असताना त्यांना उठवायला आम्ही जात नाही. या उपर तुम्हाला जे करायचं ते आपण करू शकता. विचार करा किती निष्ठा यामध्ये असणं गरजेचं आहे की लग्नाचा विधी, लग्न मंडपामध्ये सगळे जमलेले आहेत, मुलीकडचे लोक घाई करत आहेत आणि अशा वेळेला त्यांनी प्रखरपणे सांगितलं की महाराज आल्याशिवाय लग्न लागणार नाही. आणि तुम्हाला असं वाटत असेल की मुहूर्ताची वेळ टळतीये तर तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करायला मोकळे आहात. शेवटी मुलीकडची माणसंही श्रद्धावान होती, निष्ठावान होती, ते थांबले आणि काही काळानंतर महाराज बाहेर आले आणि पुन्हा लगबग करून गडबड करून अरे मला तुम्ही का उठवलं नाही किंवा असं करून स्वतः घोडा सजवला आणि लग्न लागलं. आणि त्यानंतर जेव्हा मुलीकडच्या काही भविष्य जाणणाऱ्या लोकांनी पत्रिका बघितली तेव्हा असं त्यांना लक्षात आलं की ज्या वेळेला लग्न ॲक्च्युली लागलं ती वेळ ही अतिशय पवित्र अशी होती. पण इथं काय गरजेचं आहे, गुरूंवरची निष्ठा ती भाऊसाहेबांनी दाखवली. तिसरं एक उदाहरण घेऊ, अगदी व्यवहारातलं. बाबा बेलसरे हेही महाराजांचे शिष्य. मालाडला ते राहत असताना ते प्रोफेसर होते आणि कॉलेजला जायच्या वेळी ते नेहमी त्यांचा शिरस्ता काय होता की खाली महाराजांच्याकडे जायचं, म्हणजेच तात्यासाहेब केतकर हे वाणी अवतार. तर महाराजांच्याकडे जायचं आणि त्यांना सांगायचं की असं मी चाललेलो आहे कॉलेजला, नमस्कार करायचं आणि निघायचं. त्या एक दिवस असंच कॉलेजला जायच्या वेळेला ते महाराजांच्याकडे आले, नमस्कार केला आणि मी निघालोय म्हणून सांगितलं. तेव्हा महाराजांनी सांगितलं की आज आपण कॉलेजला जाऊ नये. ठीक आहे, का जाऊ नये, आज मला जाणं महत्त्वाचं आहे, आज माझं महत्त्वाचं लेक्चर आहे, काहीही नाही. महाराजांनी सांगितलं आज जाऊ नये. ठीक आहे, घरी गेले, जपाला सुरुवात केली आणि तो दिवस नामस्मरण करण्यामध्ये घालवला. दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर मनात धाकधूक होती की आता प्रिन्सिपल साहेब बोलवतील, मग प्रिन्सिपल साहेब बोलवतील, कारण रजा न देता ते घरी राहिले होते. पण प्रिन्सिपल साहेब काही बोलवेच नात. तेव्हा त्यांनी मग शिपायाकडं चौकशी केली की काय बरं काल काय काय झालं, काय काय हे झालं दिवसभरात. तेव्हा तो शिपाई म्हणाला की अहो तुम्हाला माहित नाही का. ते म्हणले नाही, काय झालं. काही नाही, काल असं कुठल्या तरी एका कॉलेजच्या संबंधित
एका प्रतिष्ठित व्यक्तीचा निधन झालं आणि त्यानिमित्त शाळेला सुट्टी दिली होती. पण ही निष्ठा ही बाबा बिलसरेंनी त्यावेळेला दाखवली, गुरूंवरील निष्ठा. की त्यामुळं गुरूंनी काय केलं की त्यांचा तो दिवस, म्हणजे ते गेले असते कॉलेजमध्ये, पुन्हा परत आले असते, ती जाण्याचा त्रास वाचवला, तो दिवस वाचवला आणि तो दिवस नामस्मरणामध्ये घालवला. म्हणजे गुरूंवरील निष्ठा ही, गुरु कशा पद्धतीनं शिष्याला वरपर्यंत नेत असतात, कसं शिष्याची प्रगती घडवतात, हे 2-3 उदाहरणांमधून हे आपल्याला दिसून येतं. आणि ही श्रद्धा ही शिष्याला ही प्रगती करण्यासाठीच कारणीभूत ठरते. या लाखो कोट्यावधी जीवांच्या मध्ये आपल्याला मनुष्यजन्म प्राप्त झालेला आहे आणि या जन्मामध्ये सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम परमेश्वराविषयी दृढ श्रद्धा ही निर्माण झाली पाहिजे. ही जिज्ञासा निर्माण होऊन मग जीवनामध्ये मगाशी आपण बघितलं त्याप्रमाणे सद्गुरूंची प्राप्ती होते आणि सद्गुरूंच्या मुखामधून आत्मज्ञान, ज्ञाननिष्ठा आणि निरतिशयाची प्राप्ती होते आणि मी स्वतः आनंद स्वरूप आहे ही धन्यतेची, पूर्णतेची अनुभूती ही शिष्याला, साधकाला प्राप्त होते आणि हीच श्रद्धेची परिसमाप्ती आहे. येथे श्रद्धा हा शब्दही संपतो, राहते ती शांत स्वरूपाची स्थिर स्थिती. हेच श्रद्धेचे परमोच्च फलित आहे. म्हणजे आपण जे परमार्थाच्या पायऱ्या बघितल्या, त्या पायऱ्या बघत असताना आपल्या लक्षात येईल की श्रद्धा ही 3ऱ्या पायरीवर आहे आणि समाधी ही 7व्या पायरीवर आहे. म्हणजे श्रद्धेची परिसमाप्ती ही समाधीमध्ये होते, तिथं देहाचा विसर पडतो. आणि म्हणून श्रद्धा असावी का असू नये, श्रद्धा असते का नसते हा प्रश्नच उद्भवत नाही. श्रद्धा ही आहेच. प्रत्येक मनुष्य हा श्रद्धावान आहे. प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय असेल त्याप्रमाणे त्या मनुष्याचं जीवन बनते. श्रद्धेचं फक्त काय व्हायला पाहिजे तर उदात्तीकरण व्हायला पाहिजे. श्रद्धेचे विषय, श्रद्धेचे अधिष्ठान हे उदात्त परमोच्च असलं पाहिजे. परमेश्वरालाच श्रद्धेचे आश्रयस्थान हे बनवलं पाहिजे. श्रद्धा म्हणजे मनाची उचंबळून येणारी भावना नसून ती मनाची आंतरिक स्थिती आहे, आंतरिक शक्ती आहे. कोणत्याही प्रसंगामध्ये अत्यंत शांत, धीरगंभीर, अविचल ठेवणारी स्थिती आहे. म्हणून जीवन जगण्यासाठी श्रद्धा अत्यंत आवश्यक आहे. श्रद्धा हे मानवी जीवनाचं अविभाज्य अंग आहे आणि म्हणून 21व्या शतकापुरतंच नाही तर जोपर्यंत मानवी जीवन अस्तित्वात आहे तोपर्यंत श्रद्धेची नितांत गरज आहे. आणि यासाठी प्रत्येकाने सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, विश्वात्मक, विश्वनियामक परमेश्वरावर दृढ श्रद्धा ठेवून भगवंताला अनन्य भावाने शरण जायला हवं आणि श्रद्धेचा पूर्ण विकास करणं गरजेचं आहे. दृढ नितांत श्रद्धेचा उदय व्हावा यासाठी भगवंताला प्रार्थना करणं गरजेचं आहे आणि हाच जीवनाचा पुरुषार्थ आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये म्हणजे 4थ्या श्लोकामध्ये भगवंत सांगणार आहेत की सात्विक श्रद्धा म्हणजे काय, राजसिक श्रद्धा म्हणजे काय आणि तामसिक श्रद्धा म्हणजे काय. आता आपण श्रद्धेच्या परमोच्च अवस्थेला पोहोचलेले आहोत, त्यामुळे पुन्हा आपण इथं राजसिक आणि तामसिक श्रद्धेपर्यंत न येता आज मला वाटते आपण इथंच थांबूया. 4था श्लोक आणि त्यापुढील ओव्यांचं वाचन हे आपण पुढच्या वेळी घेऊ. आज आपण इथंच थांबूया. श्री कृष्णार्पणमस्तु. मी आरती म्हणण्याची विनंती करते. कोण म्हणणार आहे आरती आज? मी म्हणणार आहे. सुचेता आरती म्हण. सुचेता. ओम जय भगवद गीते, जय भगवद गीते. हरिः कमल विहारिणी, हरिः कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. ओम जय भगवद गीते. कर्म सुमर्म प्रकाशिनी, कामासक्ति हरा, तत्वज्ञान विकाशिनी,
तत्त्वज्ञानविकाशिनी विद्या ब्रह्मपरा। ॐ जय भगवद्गीते निश्चल भक्तिविधायिनी निर्मलमलहारी शरणरहस्यप्रदायिनी शरणरहस्यप्रदायिनी सबविधिसुखकारी। ॐ जय भगवद्गीते रागद्वेषविदारिणि कारिणि मोद सदा भवभयहारिणि तारिणि भवभयहारिणि तारिणि परमानन्दप्रदा। ॐ जय भगवद्गीते आसुरभावविनाशिनि नाशिनि तमरजनी दैवी सद्गुणदायिनी दैवी सद्गुणदायिनी हरिरसिका सजनी। ॐ जय भगवद्गीते समता त्याग सिखावनी हरिमुख की बानी सकल शास्त्र की स्वामिनी सकल शास्त्र की स्वामिनी श्रुतियों की रानी। ॐ जय भगवद्गीते दया सुधा बरसावनी मातु कृपा कीजय हरिपद प्रेम दान कर हरिपद प्रेम दान कर अपनो कर लीजय। ॐ जय भगवद्गीते ॐ जय भगवद्गीते ॐ जय भगवद्गीते हरिः कमलविहारिणि हरिः कमलविहारिणि सुन्दर सुपुनीते। ॐ जय भगवद्गीते ॐ जय भगवद्गीते ॐ जय भगवद्गीते। श्रीकृष्णार्पणमस्तु। छान. मी तर विद्याधर भाऊ देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी पसारण म्हणावे. हा येतं येते. आता विश्वात्मके देवे लेणे वाग्यज्ञे तोषावे तुळसोनी मज द्यावे पसाय दान हे जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आली अनवरत भूमंडळी भेट तू भूतान चलाय कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मातंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी ती लोकी भजिजो आदि पुरुकी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावेची येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. धन्यवाद. छान. आरती पसारण दोन्ही छान झालं.